नमस्कार मित्रांनो, आपण पाहतो आहोत बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजे 30 जूनचा एपिसोड रिव्ह्यू. आपण आजच्या भागात पाहणार आहोत की अवनी एक नवीन सिम विकत घेणार आहे आणि त्यावरून तिला तिच्या बाबांना फोन करायचा असतो. तर दुसरीकडे आता दत्ता महेशला फोन करून सांगणार आहे की अवनीचा दांगटांच्या घरात खूपच छळ होतोय. तर बघूया मित्रांनो, महेश त्यावर आता काय करणार आहे. त्याआधी जे चॅनलवर नवीन असतील तर एपिसोडच्या लेटेस्ट रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन पण ऑन करा आणि कमेंट करून मला नक्की सांगाल की आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला. तर सुरू करूया आजच्या रिव्ह्यूला. आजचा रिव्ह्यू सुरू होतो. सगळी भावंड आता काही ना काही काम करत असतात. तर धन्याच्या हाती एक बनियान असते आणि पाणा त्याला विचारतो, काय रे धन्या, माझे बनियान लक्की बनियान का लपून ठेवलीस? त्यावर आता धनेश म्हणतो, कसली लकी? अरे बनियान सारखी तर बनियान आहे. त्यावर आता पाण्या म्हणतो, हे धन्या, माझ्या बनियानला काही बोलायचं नाही हं. तुला माहिती आहे का ही बनियान माझ्यासाठी किती लकी आहे. जर ही बनियान घालून मी गेलो ना गॅरेज मध्ये तर खूप गाड्या येतात सर्व्हिसिंग साठी, माहिती आहे का तुला? तर यशादादा आणि राजा यांची गंमतच पाहू लागतात. त्यावर आता धनेश म्हणतो, मला काही तेवढेच काम आहेत का? याची बनियान लपव, त्याची बनियान लपव. उलट तुला माहितीये की या टी शर्ट मध्ये मी हँडसम दिसतो म्हणून आता तूच माझा टी शर्ट लपवलाय. त्यावर आता हा जो पाणी आहे तो मोठ्या मोठ्याने हसू लागतो. ते म्हणतो, हँडसम म्हणे हँडसम. त्यावर आता धनेश म्हणू लागतो, बघा बघा कसा जळतो हा माझ्यावर, बघ हा जळून राहिला. त्यावर आता पाण्या म्हणतो, अरे जळून नाही रे, हसून राहिलो तुझ्यावर. त्यावर आता धनेश म्हणतो, काय हसतो तू, ही 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 ही, असं तू घाणेरडा आहेस ना म्हणून ही बनियान पण पडाली तुझ्यापासनं. आणि आता काय होतं, पाण्या आता धनेशला मारायला त्याच्या अंगावर जातो. यशोदादा आता थांबवतो आणि म्हणतो, बसा, एकमेकाच्या उरावर बसा आणि मारा एकमेकांना. ते घरात ती पोरगी आली त्याचं काहीतरी भान ठेवा. त्यावर आता धनेश सॉरी म्हणतो आणि पाण्या पण सॉरी म्हणतो त्याला. त्यावर आता यशोदादा म्हणतो, सॉरी म्हणून गोष्टी ठीक होत नसतात. अरे काय अवस्था केली तुम्ही या खोलीची? त्यावर आता धन्या म्हणतो, अरे दादा उंदीर पकडायचा होता ना. त्यावर आता यशोदादाची चिडचिड होते. यशोदादा म्हणतो, आता कोणाला कोणाला काय काय समजवू मी, ते अण्णा पण ऐकत नाही तिकडे. अरे त्या पोरीला काय वाटेल ही रूम बघून, काही विचार केलाय का? त्यावर आता पाण्या म्हणतो, दादा आम्हाला काही शौक आहे का अशी अवस्था करायला रूमची? आता वहिनीला कळणार नाही का कशामुळे ही रूम अशी झाली आहे म्हणून? आणि त्यानंतर आता पाण्या म्हणतो, ते सगळं सोड, पण माझा महत्वाचा मुद्दा हा आहे की मी स्वतःच्या पैशानं एवढा महागडा पिंजरा माझ्या पैशानं मी विकत आणला होता आणि या खोलीमध्ये ठेवला होता, तरी सुद्धा या खोलीत उंदीर आलाच कसा? त्यावर आता धनेश सांगतो, तो पिंजरा तो तर मी माडीवर ठेवलेला. आता पाण्याच्या खूपच जीवार येते. पाण्या म्हणतो, बघितली या धण्याची मस्ती. अरे मी माझ्या पैशानं स्वतः महागडा पिंजरा आणून सुद्धा धन्याने काय केलं त्याचं? त्यावर आता धनेश म्हणतो, हा बघा ना, स्वतःच्या पैशांची इतकी ठिणगी वाजू राहिला. मी आणलेला महागडा, माझ्या स्वतःच्या पैशाने आणलेला पिंजरा. त्यावर आता पाण्या म्हणतो, ठिणकी नाही वाजवत, तुझ्या तर मी कानाखालीच वाजवणार आहे. तर मित्रांनो, तिकडनं आता अवनी फ्रेश वगैरे होऊन येत असते आणि ती हळूहळूच चालत असते. त्यावर आता राजा म्हणतो, पाण्या झालं असेल ना आता? त्यावर आता पाण्या म्हणतो, मला काय सांगतोयस राजा, या काळी पैलवान धण्याला सांग ना. तर आता धनेशला खूप राग येतो. धनेश म्हणतो, बॉडीवर जायचं नाही आणि धनेश आता जोराने मारू लागतो पाण्याला त्याच्या टी शर्टनेच. तर आता धावतच जातात यशोदा आणि राजा. राजा आता धनेशला पकडतो आणि यशोदा पाण्याला पकडतो. दोघे आता समजावून सांगत असतात, तरी सुद्धा आता दोघंही ऐकत नाही आणि परत भांडू लागतात, एकमेकांना मारू लागतात. आणि बघा मित्रांनो काय होतं, खूपच आरडाओरडा सुरू असतो. आता अवनीची खोलीमध्ये एंट्री होते. तितक्यात सगळं दृश्य बदलतं. आतापर्यंत इतका आरडाओरडा सुरू होता आणि आता एकदम शांत होतं सगळं. धनेश त्याच्या पाळणा दादाच्या डोळ्यात धूळ मारत असतो, ते फूक मारत असतो, दाखवतो की त्याच्या डोळ्यात त्यानं धूळच गेली आहे. आणि अवनी आता हे सगळं बघते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. नमी आणि पायल दोघीही गॅरेजवर गेले असतात. ते आता त्या संब्याला म्हणतात, संब्या, दोघी एका स्वरात म्हणतात. त्यावर आता हा संब्या म्हणतो, इथे कोणीच नाहीये, मालक नाहीये, इथे पाणादादा नाहीये. त्यावर आता ही नमी म्हणते, आम्ही घेतलं का त्याचं नाव, आम्ही काय विचारू राहिलो? त्यावर आता संब्या म्हणतो, कसं आहे, पानादा इथे नाहीये ना. त्यावर पायल म्हणते, मग काय झालं, सगळी कष्ट कोण करत आहे? संब्या. की सगळी मेहनत कोण करत आहे? संब्या. काबाड कष्ट कोण करत आहे? संब्या. त्या गॅरेजचं भार कोण उचलत आहे? संब्या. त्यावर आता हा संब्या म्हणतो, असं काही नाहीये, आपलं काम आहे ना ते. त्यावर आता ही पायल मुद्दामच म्हणते, काम? बापरे, किती काम करशील रे संब्या.
आता नमी आणि पायल दोघेही नाटकं करत असतात. त्या एका हेतूने इथे आले असतात. त्यानंतर आता मुद्दामच पायल म्हणते, संभ्या काही खाल्लंस का रे? वर आता हा संभ्या म्हणतो नाही. त्यावर आता नमी म्हणते, बघितलंस का जाऊबाई, याच्या चिडक्या मालकाला तर तेवढी पण काळजी नाहीये. इथे आता सीन शिफ्ट होतो. अवनी आल्यामुळे सगळे नाटकं करू लागतात. धनेश म्हणतो आता पाण्याला, तुला म्हणत होतो ना मी करतो कामं, पण नाही, सगळी कामं तुलाच करायची असतात. तर पाण्या पण नाटकं करतो आणि म्हणतो, धण्या केवढी काळजी आहे रे तुला, तू माझा लहान भाऊ आहे की नाही, मग तुझ्या डोळ्यात कचरा गेला असता तर मला ते आवडलं असतं का? त्यावर आता धनेश म्हणतो, तुला किती काळजी आहे रे माझी धनपाल दादा. त्यावर आता पाण्या म्हणतो, काय रे धन्या, किती गोड बोलतोस तू माझ्याशी, आवडतं रे मला. आता राजाला बोर होतं. राजा त्याच्या घड्याळीकडे बघतो. त्यानंतर आता धनेश मुद्दामच ऍक्टिंग करतो आणि म्हणतो, अरे वहिनी तुम्ही कधी आल्या? आणि त्यानंतर आता धण्या सांगतो, या खोलीत आता काहीच उंदीर बिंदीर नाहीये, सगळं साफ झालंय. आता यशोदा म्हणतो, चला आधी तुम्ही दोघं चला इथनं. आता सगळे जण निघत असतात. अवनी म्हणते, एक मिनिट, मला तुमच्याशी बोलायचंय. आता सगळे जण घाबरतात, सगळ्यांना टेन्शन येतं. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. पायल आणि नमी सांब्याला बसवतात. म्हणतात, बस इथे, बघ बघ तुझ्या लाडक्या वहिनीने तुझ्यासाठी काय आणलंय. पायल आता तिच्या जवळचं पार्सल बाहेर काढते. तर आता हा जो सांब्या आहे तो म्हणतो, अय्यो समोसा. सांब्या आता समोसा खाणारच, तितक्यात नमी त्याच्या हातावर मारते आणि म्हणते, त्याआधी एका प्रश्नाचं उत्तर देणार का? सांब्या म्हणतो, देणार ना. तर आता नमी प्रश्न विचारते की आपल्या धाकल्या जाऊबाई सोडून इथे अजून कोण कोण येऊ राहिलं. तर आता हा सांब्या विचारतो, कोण धाकल्या जाऊबाई? पायल आता मागून धबाका देते सांब्याच्या आणि म्हणते, मी. अरे म्हणजे माझ्याशिवाय कोणी इथे येऊन राहिलं का? त्यावर आता सांब्या उत्तर देतो आणि पायलला सांगतो, खूप जण येऊ राहिल्या. त्यावर आता ही विचारते पायल, जणी म्हणजे फिमेल कस्टमर येऊन राहिल्या का? सांब्या म्हणतो, हा येतं की, न यायला काय झालंय? त्यावर आता नमी विचारते, अरे मला सांग, त्या फिमेल कस्टमर मधून कोणी स्पेशल आहे का? त्यावर आता सांब्या म्हणतो, इथे एकेने सगळ्यांचा सारखाच अपमान होतो, या पायल मॅडमला विचारा की. पायल आता डोळे दाखवते सांब्याला. सांब्या घाबरतो. नमी म्हणते, तसं नाही रे, मला सांग, तुझ्या बॉसची कोणी स्पेशल वाटू राहिली का तुला? तर पायल म्हणते, ज्याच्यासाठी तो मला नाही म्हणून राहिला ना ती. त्यावर तर सांब्या म्हणतो, कोणी नसताना पण तुम्हाला तो नाहीच म्हणतो की. एक गंमत सांगू का? आता दोघी म्हणतात, सांगा सांग. सांब्या म्हणतो, लोक आहे की नाही मलाच पाण्या दादाची गर्लफ्रेंड म्हणतात. आणि आता सांब्या समोसा खाणार असतो. तर पायल आता सांब्याचा हात धरते आणि म्हणते, माहिती नाही ना, मग समोसा पण नाही. आता सांब्या चिडतो आणि म्हणतो, ठीक आहे, नको तुमचा नाश्ता. तुम्हाला काय वाटतंय, खोटं बोलतोय का मी? खोटं बोलतोय? ठीक आहे, मग तुमच्या नाश्ता तुमच्याचकडे ठेवा, नाहीये त्याची कोणीच गर्लफ्रेंड. असं म्हणून चिडतच सांब्या तिथून निघून जातो. आता ही जी नमी आहे ती पायलला म्हणते, जाऊबाई मला काय वाटतंय ना, नाश्ता बघून पण त्याने काहीच सांगितलं नाही, म्हणजे तो खरंच बोलत असणार आहे, त्या पाण्याची कोणी गर्लफ्रेंडच नसणार आहे. त्यावर आता पायल म्हणते, मला सांगा, सांब्याला माहिती नाही म्हणजे ती पोरगी या मदर अर्थवर बिलॉंगच करत नाही. असं नाही होतो, तिला शोधून काढलं पाहिजे. आता नमी म्हणते, जाऊबाई तुम्ही शोधा, माझा फुल सपोर्ट आहे. आता माझी मम्मी मला शोधून राहिली असन आणि तुझ्या आणि त्या चिरक्या पाण्याच्या नाद्यात माझी आई माझं डोकं फोडून टाकन. मला आता गेलं पाहिजे, मला जाऊ दे. पायल म्हणते, ठीक आहे जा तुम्ही, पण जाऊबाई या प्रकरणाचं सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय इथनं माझा पाय पण काढायची नाही. नमी आता डोक्यावर हातच ठेवते. आता पायल बडबड करते, तुम्हाला सांगते जाऊबाई, पाण्याची जी कोणी आहे जिच्यासाठी तो मला नाही म्हणून राहिला. तर आता ही एकटीच बडबड करते आणि नमी गपचूप तिथून निघून जाते. आणि आता इथे सीन शिफ्ट होतो. आता पाण्या धनेशला म्हणतो, केली ना ओव्हर ऍक्टिंग, केली ना, खाल्ली ना माती? तर धनेश म्हणतो हळूच आवाजात, मी माती खाल्ली मी? तर यशोदा म्हणतो हळूच आवाजात, शांत बसा, आधी त्यांचं काय म्हणणं आहे ऐका ना. तर चोर पकडल्यासारखे सगळे एकदम शांतपणे आतमध्ये येतात. राजा विचारतो, सांगा काय म्हणणं आहे तुमचं? अवणी म्हणते, ऍक्च्युली मला एक नवीन नंबरचं सिम कार्ड हवं होतं, कारण तुमच्या नंबरवरनं कॉल केला तर ते कट करतील, पण माझ्या नंबरवरून कॉल केला तर घरचे उचलणारच नाहीत. आता सगळ्यांच्या जीवात जीव येतो. आता धण्या विचारतो, हे आणि ते म्हणजे कोण? राजा म्हणतो, त्यांच्या घरचे. तर आता धनेश लगेच एक्साइटेड होतो आणि म्हणतो, चला मग सिम कार्ड घेऊन येऊ नवीन, येतो मी सोबत. राजा म्हणतो, ए धण्या, तू कॉलेजला जायचं सोडून हे काम करणार आहेस का? पाण्या म्हणतो, मी आणून देतो मग. यशोदा म्हणतो, ए पाण्या, इतके दिवस झाले कामावर नाही गेला, जा आधी तिथे. आणि यशोदा राजाला पण म्हणतो, राजा तू पण कामावर जा. आता राजा म्हणतो, दादा कामाचं एवढं टेन्शन नाहीये,
आता हळूच आवाजात पाण्या म्हणतो, टेन्शन नसणाऱ्या माणसाला मालक कामावर ठेवतच नसतात. त्यावर आता यशदा बजावून सांगतात, पाण्या निगेटिव्ह बोलायचं नाही. राजाला आता मनात विचार येतो की नाही निगेटिव्ह बोलत आहे हा पाण्या, पण बरोबर बोलतोय. आता यशदा शेवटी धण्यालाच म्हणतो की बरं धण्या तू जा तुझ्या वहिनीला घेऊन. धन्या आता एक्साइटेड होतो. त्यावर आता पाण्या म्हणतो, हा घेऊन जाणार आणि कसं सोडणार? मी सोडतो वहिनीला गाडीवरनं, या बाहेर. तर इथे आता नमी घरी आली असते आणि सुलू तिचा कान पिळत असते आणि म्हणते, लाज नाही वाटत का? हे सगळं मी तुझ्यासाठी करतेय, अक्कल आहे का नाही तुला? नमी म्हणते, ए मम्मी माझ्यासाठी तू काहीच करत नाहीये. त्यावर आता ही सुलू म्हणते, अगं तुझ्यासाठी करून राहिली हे सगळं. एकतर तुझ्या बापाने होती नव्हती समधी जायदाद पत्त्यात उडवली आणि जाऊन बसला दुबईला. आणि आता ना ते एकच घर आहे, त्याच्या जीवावर तुझं लग्न होईल, ध्यानात घे जरा. आता हा जो दत्ता आहे तो कोणाला तरी फोन लावत असतो, हे आपल्याला समजणार आहे. आणि दत्ता आता नमीला समजून सांगतो, अगं बाई समजून घे ना, तो धोंड्या काही बऱ्या गुणाचा नाही आहे ग. त्याचा जर आत्ताच बंदोबस्त केला नाही ना मग पुढं काही खरं नाही बघच. दत्ता आता फोन ठेवतो आणि म्हणतो, फोन कशाला वापरतात हे लोक, उचलतात नाही तर. आता नमी विचारते, कोणाला फोन लावत आहेस? त्यावर आता दत्ता म्हणतो, हे आपलं जाय ग, तुला काय करायचंय? इकडे रक्त जाडून राहिलो, तुझं वेगळंच चालू आहे. नमी म्हणते, ठीक आहे काही सांगू नका, मला सगळं माहितीये कोण काय करून राहिलं ते. त्यावर आता दत्ता म्हणतो, तो धोंडी आहे की नाही? आता नमी मध्येच थांबवते आणि म्हणते, ए धोंडीराज नाव आहे त्याचं, ते तुमचा भाऊ आहे तो, धोंडी यांना म्हण. त्यावर आता सुलू म्हणते, पहिलं काय? आपण इतकं डोकं फोडू सांगून राहिलो तरी हिच्या डोक्यात काही जातच नाही. ते आपले दुश्मन आहे आणि हिस्सा खाऊ आहे, ते पोरं बी तशीच आहे. नमी म्हणते, मम्मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी मला फरक पडत नाही. तू मला त्यांच्याबद्दल कितीही वाईट सांग, मला आधीपासूनच माहितीये कोण कसं आहे ते. असं म्हणून नमी तिथून निघून जाते. आता सुलू दत्ताला म्हणते, ऐकलं का, आपलंच नाणं खोटं आहे. त्यावर आता दत्ता म्हणतो, एकदा काहीचं लग्न केलं ना की आपण मोकळे. त्यावर आता हे सुलू म्हणते, अरे हो पण एखादा श्रीमंत पोरगा तर मिळाला पाहिजे ना. दत्ता म्हणतो, आहेत माझ्या नजरेत 1-2 सांगतो मी. आता सुलू म्हणते, कोण? त्यावर आता हा दत्ता म्हणतो, समजला की सांगतो थांब. आणि दत्ता परत त्याच व्यक्तीला फोन लावतो. आता सुलू या दत्ताला म्हणते, सगळं तो हवेतच बोलतो आणि ती पण तिथून निघून जाते. आणि दत्ता आता फोन करतो महेशला, अवनीच्या भावाला. आता महेश म्हणतो, काय प्रॉब्लेम काय हो तुमचा, सतत फोन का करताय? त्यावर आता दत्ता म्हणतो, काम काय होतेच आपलं. हो तुमच्या बहिणीचा छळ मला बघवत नाही. पुढे आता दत्ता म्हणतो, डोळ्यातून अखंड अश्रू व्हायला लागलेत. महेश म्हणतो, ही नाटकं माझ्यासमोर करायची नाही. तर त्यावर आता दत्ता म्हणतो, सॉरी पण माझ्याकडे ना त्याचे काही व्हिडिओज आहेत ज्यामध्ये तुमच्या बहिणीचा छळ केला जातोय. पाठवू का ते? नाही पाठवतोस ना. कसं आहे की नाही, पुरावे असले म्हणजे कायदा तुमच्या पाठीशी राहील आणि तुम्ही तुमच्या बहिणीला इथून घरी घेऊन जाऊ शकता. फोन ठेवला की लगेच पाठवतो. महेश म्हणतो, ठेवा ना फोन. आणि फोन ठेवायच्या आधी दत्ता आता कोड्यात बोलतो की त्याला काही पैसे हवेत त्या व्हिडिओच्या बदल्यात. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि काय होतं, पाण्या आता बाईकवर बसतो, त्याच्या मागे लगेच धनेश बसतो आणि हे दोघं म्हणतात, बसा आता मागे अवनीला. त्यावर आता धनेश म्हणतो, अरे समोर जा ना. त्यावर आता पाण्या त्याला म्हणतो, अरे आधीच मी टाक्यावर येऊन बसलोय, तू जरा अंग चोरून बस ना. तर धनेश म्हणतो, काय अंग चोरून बसू, काही पाहिजे तर ना अंग चोरायला. आता धनेश अवनीला म्हणतो, वहिनी एक काम करा, तुम्ही मध्ये बसा, मी मागे बसतो. अवनी म्हणते, मागे? तर पाण्या म्हणतो, धन्या मॅडेस का तू, एक काम कर, तू समोर बस, तू गाडी चालव, मी मागे बसतो. त्यानंतर पाण्या आता अवनीला म्हणतो, या वहिनी मागे बसा. अवनी म्हणते, मागे? मी जागा आहे का? त्यानंतर आता पाण्या अवनीलाच म्हणतो, बरं गाडी येते ना चालवता, तुम्हीच गाडी चालवा, आम्ही दोघे बसतो मागे. अवनी म्हणते, 2 व्हीलर आहे ना ही? गणेश म्हणतो, मग काय होतंय, त्याला काही होत नाही, आम्ही करत असतो ऍडजस्ट. आता पाण्या म्हणतो, आम्ही तर 4 भाऊ जातोय या गाडीवर. अवनी म्हणते, अरे ट्रिपल सीट अलाउडच नाहीये. गणेश म्हणतो, नाही का, बरोबर आहे. तर पाण्या म्हणतो, मग तुम्ही कसं जाणार आता? अवनी म्हणते, आता आम्ही रिक्षाने जातो. अवनी धन्याला म्हणते, चल धन्या रिक्षा बघूया. धन्या म्हणतो, हो चला. अवनी आता पाण्याला सांगून जाते की तू जा कामावर. तर इथे आता सीन शिफ्ट होतो, पायल अजून गॅरेजवरच असते. सांब्या म्हणतो, काय हो पायल मॅडम, किती वेळ वाट बघणार आहात? तिकडे नमिता ताई घरी पोचली पण असेल, तुम्हाला कंटाळा नाही येत का हो? त्यावर आता ही पायल म्हणते, ए बुचक्या, ज्या माणसावर आपण जीव लावलाय ना त्या व्यक्तीची वाट बघायला कधी कंटाळा येत नाही, कळलं का? आता ही जी पायल आहे ती बोट पण दाखवते सांब्याला. सांब्या म्हणतो, कळलं, ते कसं आहे ना, भुकीमुळे होते चिडचिड. एक काम करा, समोसा खाणार का? एकच उरलंय.
आता काय होतं, पायलच्या तोंडाला पाणी सुटतं. पण तरी पायल कंट्रोल करते आणि म्हणते नकोय मला. तर सांब्या म्हणतो उपाशी पोटी प्रेम करू नये. पायल म्हणते बसणार, मी उपाशीच बसणार, अजून 4 तास बसणार. आता पायलची चिडचिड होते. सांब्या म्हणतो मला कळत नाहीये आज उशीर का होतो एवढा पाण्या दादाला. त्यावर आता ही पायल म्हणते होणारच ना, गाडीवर घेऊन फिरत असेल कोणाला. तू एक काम कर सांब्या, त्याला फोन कर आणि म्हण की वहिनी आलीये, बोलावून घे त्याला. तर आता सांब्या म्हणतो वहिनी कुठे आहे वहिनी. सांब्या इकडे तिकडे पाहतो. पायल म्हणते लावतो का फोन. सांब्या आता फोन करतो पाण्यादाला. तर पाण्या आता मागून येतो. आता पाण्या पायलकडे बघतो आणि म्हणतो नुकसान करणाऱ्याला आमच्या गॅरेजमध्ये एंट्री नाहीये. त्यावर आता पायल म्हणते गाडी खराब झाली आहे माझी. त्यावर आता पाण्या बजावून सांगतो गाडी दुरुस्त होणार नाहीये सांब्या. जे तो सांब्या थ्रू आता पायलशी बोलत असतो. पायल म्हणते असं कसं नाही. पाण्या आता परत म्हणतो सांब्या नीट ऐक, गाडी दुरुस्त होणार नाही. पायल म्हणते असं कसं. तुम्हाला आत्ताच्या आत्ता सांगते, स्टोरीज टाकते. स्टोरी कशाला लाईव्ह जाते डायरेक्ट. आता हा जो सांब्या आहे तो थोडा घाबरतो. पाण्यामध्ये जाऊ दे. आणि पायल आता लाईव्ह जाते खरंच आणि म्हणते हॅलो गाईज, दिस इज पायल फ्रॉम नाशिक. यू नो व्हॉट, आता मी इथे गॅरेज मध्ये आली आहे, वेट हा. नंतर ही पायल बाहेर जाते. पाण्याच्या गाडीचं बोर्ड दाखवते आणि म्हणते गाईज हे बोर्ड दिसत आहे ना, इथे म्हणे कस्टमरची गाडी रिपेअर होत नाही. इथले जे सगळे मेकॅनिक आहेत ना ते सगळे अतिशय रूढ वागून राहिले. बापरे, या पायलचे इंग्लिश ऐकून माझ्याच डोक्याला ताप आलाय. असो, आता ही पायल म्हणते नो लिमिट हे रूढ वागून राहिलेत. गाईज माझ्या डोळ्यातनं अश्रू दिसून राहिले ना. तर पाणी आता पानं हाती घेतो आणि इच्छी पायलची गाडी दुरुस्त करतो लगेच. आणि मागून म्हणतो गाईज झाली गाडी दुरुस्त. आता ही पायल पाण्याला म्हणते गरज नाहीये तुमच्या फालतू रिपेअरिंगची, तू फालतू मेकॅनिक आहेस आणि हे तुझं फालतू गॅरेज आहे. तर पाण्याला राग येतो. पाण्या धावतच जातो आणि म्हणतो माझ्या गॅरेजला फालतू म्हणायचं नाही. सांब्या आता मदत येतो. दोघांनाही शांत करायचा प्रयत्न करतो. पाण्या म्हणतो सांब्या सांगितला आपल्या गॅरेजला फालतू म्हणायचं नाही, नाजूक विषय हे गॅरेज आपल्यासाठी. तर आता लाईव्ह सुरूच असतं. पायल म्हणते बघितलं का हा कसा बोलतो आपल्या कस्टमरशी, एकदम रूडली. सांब्या म्हणतो पायलला मॅडम बंद करा. त्यानंतर पायल म्हणते मी का बंद करू. सांब्या म्हणतो परत बंद करा ना. त्यानंतर पायल म्हणते ठीक आहे. पायल आता बंद करते तिचं लाईव्ह आणि म्हणते ठीक आहे तुम्ही पण ऐका, मी आणि माझे 59 फॉलोवर फिरकणार पण नाही बघा तुमच्या गॅरेजकडे. त्यावर आता पाण्या म्हणतो तू आणि तुझे फालतू फॉलोअर्स दोघेही खड्ड्यात जा, मला नाही फरक पडत. आता ही पायल म्हणते तू पाणू नाहीये, तू फालतू पाणू आहे. पाण्या म्हणतो फालतू कशी बोललीस. त्यावर आता ही जी पायल आहे ती म्हणते म्हणजे काय, मी एवढी हार्टफुल ब्युटिफुल आहे तुझ्या मागे लागून राहिले आणि तू गाडीवर दुसऱ्याच मुलीला घेऊन फिरतोय. सांब्या म्हणतो असं शक्य नाहीये. तर पाण्या म्हणतो सांब्या गप्पा बस, मी का नाही फिरू शकत पोरी, ना मी हँडसम टॅलेंटेड. पायल आता पिघलते आणि म्हणते हो ना. त्यावर आता पाण्या म्हणतो हो ना, मग मी कुठल्याही पोरीला माझ्या गाडीच्या मागे बसून फिरवू शकतो, तुला काय करायचंय. पायल म्हणते मी ना बघून घेईन. पाण्या म्हणतो बघच तू. पाण्या आता मुद्दामच म्हणतो लाव का माझ्या पिल्लूला फोन लाव. त्यावर आता ही जी पायल ती म्हणते नाही नको नको, पण नाही तुझ्या पिल्लूला एक दिवशी तुडून पळवलं ना, मी नावाची पायल नाहीये. तर पाण्या म्हणतो जा निघ. पायल म्हणते हो चाललीच. पायल तिची गाडी घेऊन निघून जाते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. आता राजाला यशोदा समजून सांगतो तू त्या राजकन्याला या झोपडीत आणलंयस, तिचं मन मोठं आहे म्हणून ती ऍडजस्ट करत आहे, शेवटी तिला सहन करावंच लागतंय ना, विचार कर. असं म्हणून यशोदा कामाला निघून जातो. आणि आता काय होतं ते आता सीन शिफ्ट होतो. धनेश आता दुकानातून सिम कार्ड घेऊन येतो आणि म्हणतो वहिनी जुन्या फोनमध्ये नवं सिम कार्ड. आता अवनी खुश होते आणि म्हणते आलं पण. अवनी आता लगेच सिम टाकते. तर धनेश आता कॅज्युअलीच म्हणतो वहिनी तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला आठवत आहे का ते सुरुवातीला आपण नवीन फोन घ्यायचो आणि मग नवीन फोन घेतल्या आपल्याला एक्साइटमेंट असायची. आता आपण पहिला फोन कोणाला लावणार. तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे पहिला फोन राजादाने घेतला होता. तो फोन हातात घेतल्यावर असं वाटायचं आता हा फोन कोणाला लावायचा, पहिला फोन कोणाला करायचा. तर धनेश अवनीला म्हणतो एक आयडिया करू, तुम्ही असं समजा हा फोन आपण आताच घेतलाय, नवीनच आहे आणि सिम पण नवीनच टाकलंय आणि आता पहिला फोन लावायचाय. कोणाला लावाल तुम्ही पहिला फोन लावा. अवनी आता मनात म्हणते पहिला फोन तर मी बाबांनाच लावला असता, पण आता ते बोलायला तर काय मला बघायला पण तयार नाहीये. अवनी आता उत्तर देत नाही आणि धनेशलाच विचारते तू कोणाला लावला असता पहिला फोन. त्यावर आता धनेश म्हणतो मी जाऊ द्या. अवनी म्हणते सांग ना लेट मी गेस, कोणी आहे का. यशोदा. तर पाण्या म्हणतो नाही. राजादा. तर पाण्या म्हणतो नाही. सॉरी थोडं कन्फ्युजन झालंय.
अवनी आता धनेशच्या प्रत्येक भावाचं नाव घेते आणि पाण्या म्हणतो नाही. शेवटी आता अवनी म्हणते अन्नाला केला असतास का? त्यावर आता धनेश म्हणतो तुम्हाला नाही ओळखता येणार. तर अवनीला वाटतं की धनेशची कोणी गर्लफ्रेंड आहे. अवनी म्हणते कोणी गर्लफ्रेंड आहे का? आहे का? तर धनेश आता लाजतो आणि धनेश म्हणतो द्या मी तिला फोनच लावतो. धनेश आता अवनीचा फोन घेतो आणि पटकन फोन लावतो. ते बघा मित्रांनो खूप इमोशनल सीन आहे. धनेश आता बाजूला जातो. ते फोनवर म्हणतो हॅलो आई कशी आहेस? मजेत आहे ना? देवाकडे आहे म्हणजे मजेतच असशील. आई तुझ्यासाठी आई एक गुड न्यूज आहे. नाही मला पहिला नंबर नाही मिळालाय त्याच्यापेक्षा गुड न्यूज आहे. भारी गुड न्यूज. आपल्या घराला आहे की नाही बाईचा आशीर्वाद मिळालाय. गणेश आता मागे वळतो आणि अवनीकडे बघतो. तिच्याकडे बघत तो म्हणतो एकदम फुलासारखी वहिनी मिळाली आपल्या. अवनीला आता वाईट वाटतं. अवनी तिच्या मनात म्हणते इतकं जीव नको लावस रे. मला खरं सांगायला खूप वाईट वाटेल. खूप जड जाईल आणि हे सांगायला की मी तुझी वहिनी नाहीये. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. ती आता तिच्या वहिनीला कॉल करणार आहे डॉक्युमेंटसाठी. तर तिथे महेश म्हणतो की अजिबात डॉक्युमेंट्स मिळणार नाही. अवनी आता रडायला लागते आणि म्हणते माझे सगळे स्वप्न पूर्ण कशी होणार? तर राजा आता अवनीला सांगतो जगातला कुठलाच कागद तुमच्या स्वप्नांना थांबवू शकत नाही. तर मित्रांनो असा होता आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.